गाईज, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग पार्ट 7। तर कसे आहात सगळे? होपसो सगळे स्वस्त आहे। मी आहे गावाकडे आणि सकाळची वेळ होती। मी 5 किलो आलू बोलवले होते बाहेरून आणि खरं सांगते ना, आता मी नागपूरला जायची आहे म्हटलं तर माझे काही पापड बनवणं होते। मला आलूचे आणि भगरचे पापड आम्हाला दोघांनाही खूप जास्त आवडते आणि फ्लॅटवर कसं ना वाळवायचा खूप इश्यू असतो, म्हणून म्हटलं गावाकडनंच बनवून घेऊन जाते। म्हणून मी इकडे ना आलू कुकरमध्ये मांडले होते आणि सकाळची वेळ होती, आंघोळ वगैरे व्हायचीच होती माझी। आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर आलू कुकरमधले काढून घेतले आणि असे थोडे स्मॅश करते म्हटलं। तोपर्यंत कुकरमध्ये भगर मांडलेला होता मी। हे जे पापड बनवत आहे ना, खरंच खूप टेस्टी लागतात। तुम्ही जर ट्राय नसेल केलं तर नक्की करा आणि एवढे छान टेस्टी लागतात। आता उन्हाळा सुरू झाला म्हटलं तर उन्हाळी तुमच्या पण वाळवणीच्या गोष्टी बनणं चालू झाल्या असेलच कदाचित। तर हे बघा, मी असं छान मिश्रण करून घेतलं आणि सगळं मिश्रण मिक्स केलं। त्यामध्ये लाल चिली फ्लेक्स टाकले होते आणि त्यामध्ये जिरं वगैरे टाकून घेतलं आणि असे मस्त सगळे पापड मी बनवून घेतले होते। आणि मी माझ्याकडे पापडसाठी रोटी मेकर नव्हतं, म्हणून मग मी असे छान थापून छान बनवले। आणि खरं तर खूप मेहनत लागते, पण टेस्टी पण खूप असतात हे पापड, त्यामुळे उपवासासाठी तर एकदम छान आहे। आणि अशा पद्धतीने पापड बनवून घेतले आणि उन्हामध्ये वाळत घातले होते। तर हे बघा किती छान झाले आणि हे खरं सांगते ना, तळल्यावर दुप्पट फुलतात आणि खूप टेस्टी होतात। तर इकडे आता वातावरण बघा किती छान आहे सायंकाळचं गावाकडलं। आणि आज आमच्या गाईची डिलिव्हरी होणार होती, येणाऱ्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघू शकता। तर चला भेटूया।